बलाढ्य संघ आहेत, बिग बॅटल आहे दोन्ही संघामध्ये. टॉस जिंकला गोरसे, जय बजरंग गोरसे टीमच्या कॅप्टन संदेश केने आमच्या संवेदा उपस्थित होते. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला फिल्डिंग करायची आहे. पारंपरिक डिसिजन क्रिकेट मधला त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. इन्व्हाइट केलं या विभागातील एक दमदार संघाला बॅटिंगसाठी आणि कृष्णा केने देखील तितके तत्पर होते. त्याने देखील सांगितलं चांगला खेळ होईल, आम्ही देखील चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करू. चांगलं बॅटर रंगणार आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. रितेश, सुजित आणि केतन इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कृष्णा केने इन ऍक्शन मध्ये नॉन स्ट्राईक एंडवर सौरभ केने चांगले जबलचे मित्र आहेत आमचे. बॉलिंग साठी सज्ज होतोय एबन पवन. पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर ग्रीन सिग्नल आलाय पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज एबन पवन गोरसे टीमच्या माध्यमातून सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन पंचांच्या भूमिकेत योगेश सर आहेत तिथे. 4 षटकाचा सामना. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. शोध गुड गेम आणि शोध क्वालिटी क्रिकेट. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी एबन पवन सज्ज होतील तिथे. दोन्ही टीमसाठी समसमान शुभेच्छा असतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा एबन पवन केने लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स. पहिलाच बॉल तिथे आडव्या बॅटने ऑफ करण्याचा प्रयत्न झाला होता. पहिला चेंडू खूप सुंदर पाहायला मिळतोय पवनच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवर कृष्णा केने ब्रँड ऑफ निंबवली. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे. यावेळी मात्र चेंडू खाली जात लॉफ्टेड फटकाय एक्स्ट्रा कव्हर दिशेने चेंडू बोलतो. 1 बाउन्स जाईल का आणि चेंडू जातो सीमा पार. कृष्णा केनेच्या बॅट मधना निंबवली गावचा ब्रँड दाखवणारा पहिला दमदार चौकार. पवनच्या विरोधात का फ्लातून फटका खेचून काढला. क्लास दाखवला क्रिकेटचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पवन. यामध्ये देखील फटका सुरेख क्लास आहे निंबवली गावचा. कृष्णा केने यांच्या बॅट मधून येतो आणखी एक दर्जेदार चौकार. बाद झाला नाही कृष्णा केने परंतु बाद झाला नाही कृष्णा केने परंतु निर्धाव चेंडूची सांगत होते. अंतिम चेंडू यापुढे समोरच्या दिशेने आणखी एक व्हॉट हिट. चेंडू चालला सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. क्या बात आहे. कृष्णा केने ऑन फायर झालाय. पहिल्या षटकामध्ये आपली दमदार कामगिरी दाखवत असताना कोणता संघ समोर आहे कोणता गोलंदाज समोर आहे हे मात्र त्याला माहित असूनही त्या विरोधात का अफलातून बॅटिंग होती. तर आणखी एक दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच गोरसे संघ म्हटल्यानंतर सर्वच खेळाडू या आवडीचे असतात परंतु सूरज केने पर्सनली मित्रांनो मी या क्रिकेटरला फॉलो करत असतो. एक डॅशिंग डायनामिक क्रिकेटर आहे. सूरज केने हा आवडता खेळाडू आहे गोरसे बी संघातील भावेश पवार सर यांच्या नंतर. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू फेकतो सूरज केने. एक जबरदस्त गोलंदाज जबरदस्त वेगवान गतीचा गोलंदाज म्हणून
ज्याची प्रचंड ख्याती आहे भिवंडी विभागामध्ये. आणि पांड्यासाठी सौरभ केनेसाठी त्यांचे जवळचे परममित्र आनंद केने यांच्याकडनं पारितोषिक लागत आहे. जर एक जरी षटकार मारला तर त्याला मात्र संध्याकाळी पार्टी मिळणार आहे. यावेळी मात्र पाय ठेवतो चेंडू आणि पंच आम्हाला सांगतायत, पंचांनी मात्र त्यांचा पिसारा फुलवलाय. वाईट चेंडू येतोय, वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे जात आहे ते म्हणजे 15 या आकड्यावर. एक चेंडू 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर ब्रँड ऑफ भिवंडी सूरज केने डॅशिंग क्रिकेटर आहे आणि वेगवान गतीचा गोलंदाज आहे. यामध्ये मात्र तिथे मात्र आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॅप करण्याचा प्रयत्न, परंतु तितका चांगला गोलंदाज आहे, चतुर गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सूरज केने टॉप फॉर्म मध्ये आहे. गोरसेबी संघ आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल निंबवली टीमला. जर इथे गोरसई संघाची चांगली बॅटल रंगवायची असेल तर. यावेळी मात्र बाहेरच्या दिशेने फेकला चेंडू, वाईड आहे, पण आम्हाला सांगतायत वाईडच्या स्वरूपात आणखी एक अभंतर धाव जोडली जाते. अभंतर धावे निश्चित फलक आणखी पुढे जात आहे 16 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू वाईड देखील फेकलेत. धावसंख्या 16. पुन्हा एकदा सूरज केने बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द स्टंप्सने. यावेळी मात्र उडवलाय चेंडू, फटका सुंदर आहे, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि सौरभची छोटीशी इनिंग इथं मात्र समाप्त होती. अष्टपैलू क्रिकेटर कल्पेश केने आलाय. दोन्ही बंधुराजांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने कृष्णा केने, दुसऱ्या बाजूने कल्पेश केने. हे 2 जबरदस्त क्रिकेटर आहेत, ब्रदर्स आहेत. कल्पेश साठी हा चेंडू खोतून काढला, अप्रतिम चेंडू फेकला होता, ब्लॉक होल मध्ये फेकला होता तो चेंडू सूरज केने यांनी आणि त्या चेंडूला मात्र ऑन साइडला फेकून दिला. एक धाव मात्र जोडली गेली अलॉंग द कार्पेट. धावफलक 1 धावेने पुढे जात आहे 17 या आकड्यावर. चार चेंडू 17 धावा. धावफलक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सूरज केने मात्र सज्ज होताना आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय एवन पवन आपण पाहतोय मित्रांनो. यावेळी समोरच्या दिशेने पवनसाठी थोडस मात्र मेहनत घ्यावी लागते पवनला. एकदा एकवडली कृष्णा केने यांच्या बॅटमधनं एकदा जोडली जाते. धावफलक पुढे जाते 18 या आकड्यावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. खूप चांगलं बॅटल रंगतंय आतापर्यंत. कृष्णा केने पहिले षटक ज्याने डॉमिनेट केला, पवन केने सारख्या चांगल्या गोलंदाजासमोर, चांगल्या क्रिकेटर समोर चांगली फटकेबाजी, 2 चौकार 1 षटकार वैयक्तिक केलेमधनं आपण कृष्णा केनेच्या बॅटमधनं पाहिलेत. अंतिम चेंडू बॅटनं लॉफ्टेड फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी मात्र एका हाताने झेल केलाय कॅरी आणि कल्पेश केने याला परतावा लागताय. तर 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला. 2 षटकामध्ये तब्बल धावसंख्या झाली धावफलकावर
18 2 बाद 18 धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक कपिल केने आलाय. मलिंग ऑफ गोरसेबी. लसित मलिंगाची ऍक्शन आपण पाहू शकाल. पहिला चेंडू ओव्हर द स्टंप्स. ट्रॅकर फेकून दिलाय. डिस्पॅच करतोय. हा क्लास आहे. ही दमदार इनिंग साकारत असताना कृष्णा केने सांगतोय दम है आणि हा जातोय षटकार. कृष्णा केने देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय हम भी किसी से कम नाही. कारण कल्याण विभागामध्ये आमची देखील चर्चा आहे. भिवंडी परिसर आपण गाजवत असाल परंतु कल्याण विभाग आमच्या नावावर आहे. आपले आणखी एक फटका सुंदर आहे. चेंडू खाली किशोर मुकादम आणि किशोरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला सीमा पार. कृष्णा केनेच्या बॅटमधनं लागतोय आणखी एक दर्जेदार हिट षटकार. काय जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर होती. कृष्णा केनेची बॅट तापली आहे. यावेळी मात्र लॅप करायचं होतं तिथे. फटका फसला तिथे. कोणती धाव मिळत नाहीये. शांत ठेवलं तिसऱ्या चेंडूवर. बॅक टू बॅक सलग 2 षटकार कृष्णा केनेच्या बॅट मधनं पाहायला मिळालेत. पैसा वसूल सामना पाहायला मिळतो या सकाळच्या सत्रामध्ये. क्या बात आहे. धर्मवीर चषक 2024 चा हा थरार महासंग्राम आणि बिग बॅटल रंगताय. खऱ्या अर्थाने पैसा वसूल सामना. पुन्हा एकदा कपिल राऊंड द स्टंप्स ने आला. यावेळी लाऊड अपील तिथे केली परंतु सुंदर चेंडू फेकला. ब्लॉकहोलचा वेध ब्रह्मास्त्राचा वापर. अप्रतिम चेंडू फेकला गेला. लॉंगॉनला आपण पाहू शकाल पवन केने स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. यष्ट्यांच्या मागणं प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार. यामध्ये बॅटच्या आउटसाइड एज लागली आहे तिथे आणि कोणती धाव मिळत नाहीये. अप्रतिम षटक इथे मात्र करत असताना सादर करत असताना 3 चेंडू देखील सुरेख फेकले. 2 चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतला कृष्णाने. यामध्ये समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. पवन केने होते तिथे आणि त्यांच्या डोक्यावरनं त्यांना मान वंदन देऊन चेंडू जातो सीमा पार. येतो आणखी एक दमदार षटकार. कोलकाता संघांना यावेळी आणखी एक सुंदर चेंडू. 2 चेंडू का अप्रतिम फेकलेत. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढत असताना इथून भावेशला एकच करायचं आहे. अंतिम षटक आहे आणि जास्तीत जास्त कृष्णा केनेला कसं स्ट्रायकिंग एंडवर आणता येईल हे काम करावं लागेल. यावेळी समोरच्या दिशेने फटका सुंदर परंतु क्षेत्ररक्षक नाही आत. फ्लाइंग झेल टिपला आणि फलंदाज भावेशला मात्र माघारी धाडलाय.
नवीन फलंदाज द फिनिशर ऑफ निंबवली भूषण पाटील आलाय. आक्रमक फलंदाज मित्रांनो. समोर तितका ताकदीचा गोलंदाज सर भावेश पवार आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स. चेंडू मात्र बाउन्सर फेकला इथे. बीट केला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिला चेंडू भूषणसाठी अप्रतिम फेकला तिथे. आतापर्यंत 4 विकेट सॉरी 4 चेंडू फेकले ते 1 विकेट देखील आली आहे. आउटसाइड एज इथे मात्र डॉमिनेट करतोय सर भावेश पवार. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटकामध्ये निंबवली संघ पूर्णपणे बॅकफुटवर जातोय. कृष्णा केने याला मात्र नॉन स्ट्राईक एंडवर ठेवण्यासाठी मात्र गोरसे बीच संघाला यश मात्र मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल केनिया. थोडंसं समीकरण बिघडत आहे इथे मात्र. कृष्णा केने जर स्ट्रायकर एंडवर असता तर कदाचित या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा निंबवली टीम बनवू शकल्या असत्या. परंतु कुठेतरी बॅकफुटवर जातोय निंबवली संघ. सातत्याने चर्चा केली जाते कल्याण विभागामधील एक मातब्बर संघ, ताकदवर संघ म्हणून ज्याची ख्याती आहे तो निंबवली संघ फाईट देतोय गोडसे बी संघाशी. यावेळी आज चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतोय. तिथे मात्र धावाची शक्यता आहे आणि 1 धाव एकवटली गेली. एका धावेने मात्र धावफलक पुढे जात आहे 37 या आकड्यावर. आणि अंतिम षटक राहिलं ते म्हणजे गोडसे बी टीमच्या नावावर. अंतिम षटकामध्ये मात्र 1 धाव खर्च करून 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या सर भावेश पवार यांनी. थँक्यू. तर संधी असेल इथे मात्र डीजे मास्टर यांच्यासाठी. इनिंग मध्ये बादशाह 11 निंबवली संघाने 37 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना. पहिली 3 षटक खूप सुंदर डॉमिनेट केलं गोरसे बी सारख्या टीमला. परंतु अंतिम षटक द प्राऊड ऑफ भिवंडी वन साइड गेम राहिला. डॉमिनेट केला अंतिम षटकामध्ये. पूर्णपणे दर्जेदार गोलंदाजी तिथे पाहायला मिळाली. बाउन्सर फेकले, यॉर्कर ट्राय केले, व्हेरिएशन विविधता यांचा वापर तिथे केला. आणि 6 चेंडूमध्ये मात्र 1च धाव खर्च केली. 2 विकेट आपल्या नावावर केल्या भावेश पवार यांनी. आणि 37 धावा पहिल्या इनिंगमध्ये. त्यानंतर 38 धावा बनवायच्या सेकंड इनिंगमध्ये जय बजरंग गोरसे टीमला. परंतु स्ट्रायकिंग एंडवर सर भावेश पवार असतील. नॉन स्ट्राईक एंडवर सूरज केने. आवडती जोडी आहे मित्रांनो आणि आवडता संघ देखील आहे गोरसे बी. वैयक्तिक मी या संघाला खूप फॉलो करत असतो. आणि जेव्हा जेव्हा सूरज केने आणि भावेश पवार सर एकत्र खेळत असतात तो सामना माझा आवडीचा सामना असतो. नो डाऊट दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत. शांत संयमी क्रिकेटर आहेत आणि सातत्याने त्यांना पाहिलं जातं भिवंडी भागामध्ये. दर्जेदार क्रिकेटर, आयकॉनिक क्रिकेटर आहेत. पहिलं षटक घेऊन कल्पेश केने सज्ज झाला आहे. वेगवान गतीचा अष्टपैलू क्रिकेटर आहे आणि वेगवान गतीसाठी ओळखला जातो. आपण जर विचार केला मित्रांनो गोरसे बी संघामध्ये ज्या पद्धतीने भावेश पवार सर असतील
तर निंबवली संघामध्ये देखील कल्पेश केनला त्याच वृत्तीने पाहिलं जातं. तशाच शैलीचा क्रिकेटर आहे. लेफ्ट आर्म पेसर आहे आणि लेफ्टी फलंदाज देखील आहे. त्याला देखील आपण मिडल ऑर्डरमध्ये किंवा सलामीला पाहत असतो. आणि भावेश पवार देखील त्याच मेरिटचे खेळाडू आहेत. तुल्यबल्य खेळाडूमध्ये हा सामना आपण रंगताना पाहतोय. पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल दोन्ही टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. शो द क्वालिटी क्रिकेट आणि शो द गुड गेम. पहिला चेंडू, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक सौरभ केने चेंडू खाली, मोठी विकेट होऊ शकते आणि चेंडू मात्र सीमा पार. मोठी चूक. येतो पहिल्या चेंडूवर पहिला दमदार षटकार. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मिळू शकली असती, परंतु षटकार येतोय. यावेळी मात्र आणखी एक तुफानी फटका. ड्राईव्ह करतो चेंडूला, ओव्हर द टॉप चेंडू जातोय. वन बाउंस सीमा पार. भावेश पवार सर यांच्या बॅट मध्ये येतोय चौकार. दमदार खेळी साकारले जाते आपल्या टीमसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये इनफिल्ड मध्ये त्याला पकडला जाईल का. एक धाव तर एकवटली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चतुराई दाखवली. एक धाव चोरून काढली आहे दरम्यान आणि धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे जाती. या धावफलकावर 12 धावा जोडल्या जातात. 3 चेंडू 12 धावा. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर गोल्डन विकेट मिळाली असती या मॅचची. स्विच करायचा होता. लाऊड अपील, विकेटचं पतन. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन, कारण पहिल्या चेंडूवर विकेटची संधी आली होती. त्यानंतर मात्र कमबॅक केला सर भावेश पवार यांनी. 2 मोठे फटके. त्यानंतर मात्र विकेट गमवावी लागली. चांगला चेंडू फेकला तिथे. LBW विकेटच्या स्वरूपात मात्र भावेश पवार यांना परतावा लागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याला आपण सातत्याने सलामीला पाहत असतो, संदेश केने आलेत. विस्फोटक बॅटर आहेत. डावखुऱ्यात त्याच्या बाहुबली आहेत गोरसे टीम मध्ये. मोठ्या फटक्यांसाठी त्यांना ओळखलं जातं. ताकदीचा वापर देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करतील ते. बलशाली फलंदाज तिथे हंबार वेगाने बॅट फेकली चेंडूवर. चेंडूला खाली ठेवलं. पाच चेंडू आणि धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 13. पाच चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू आणि अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेच्या षटकातील. कल्पेश केने पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स सज्ज होतोय. सूरज केनेसाठी अप्रतिम चेंडू. ब्लॉक होलचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर 1 विकेट आणि धावसंख्या झाली धावफलकावर मात्र आणि मात्र 13. तर क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर आहे. नांदकर चषक 2025 भव्य ओराम क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. आयोजक ग्रामस्थ मंडळ नांदकर. 2 जानेवारी ते 5 जानेवारी. वेळ सकाळी 10 ते 6 या कालावधीत हे सामने खेळवले जातील. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक आहे 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि चतुर्थ पारितोषिक 15,000 असणार आहे. एक जबरदस्त मोठी टुर्नामेंट घेऊन आले द नांदकर चषक 2025. क्रिकेटचा थरार भव्य आणि दिव्य क्रिकेटचे सामने. 4 दिवसीय स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज साठी LED आहे आणि प्रवेश फी आहे मित्रांनो 10,000 रुपये. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट कॅच साठी देखील बक्षीस आहेत या टुर्नामेंटमध्ये.
ठिकाणे छत्रपती शिवाजी महाराज मैदान नांदकर, संपर्क अनिकेत घरत आणि अक्षय थेटे. एक भव्य आणि दिव्य टुर्नामेंट आपल्या भेटीला येते भिवंडी विभागामध्ये. जर कोणता संघ इंटरेस्टेड असेल तर लगेचच आपण संपर्क करायचा आहे. यावेळी मात्र आडवा बाटना तिथे फसवलाय आणि विकेट मिळतीये. कृष्णा केने ऑन फायर. संदेश केने यांना मात्र परतावा लागतोय. रील स्टार एवन पवन, परंतु एवन पवन यांनी थोडंसं रील्सवर जास्त लक्ष दिलंय. तर असं करू नका प्लीज, कारण आपल्याला रील्सच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक ओळखत नसतील तेवढं क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतात. म्हणून पर्सनली मी सांगेन की त्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि क्रिकेटवर आपल्या टीमवर जास्त लक्ष द्या, आपल्या बॅटिंगवर आपल्या गोलंदाजीवर जास्त लक्ष द्या. कारण क्रिकेटचे जितके आपले चाहते आहेत क्रिकेटच्या माध्यमातून तितके चाहते आपल्या रील्सच्या माध्यमातून नाही आहेत. स्ट्रायकिंग एंडवर एवन पवन, एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्यांची ख्याती आहे कृष्णा केने ओव्हर द स्टंप्सने. यावेळेस पहिला चेंडू थोडासा खाली राहतोय आणि रील्सचाच प्रतिर्भाव पाहायला मिळतो इथे. कदाचित प्रतिम चेंडू फेकला कृष्णा केने. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. यावेळी मात्र आडव्या पाडणे फटका सुंदर आहे. तिथे मात्र डाय फेकली, परंतु चेंडू सीमा पार येतो. दमदार चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला तिथे. काऊ कॉर्नर मध्ये 4 धावा मिळाल्या. यावेळी अप्रतिम चेंडू कृष्णा केनेच्या माध्यमातून फिंगर रोल केले, गती कमी केली तिथे. बीट झाले पवन आणि निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली 17. चांगलं बॅटर रंगते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र बॅटची आउटसाइड एज लागली आहे का, परंतु तिथे थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हे षटक खूप अप्रतिम राहिलं आहे. कृष्णा केने याने डॉमिनेट केलाय दोन्ही फलंदाजांना. फिंगर रोल विविधतापूर्वक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आपले साडवा बॅटनं लॉफ्ट केलाय तिथे. वन बाउंड चेंडू सीमा पार आणि पवनला मिळतात 4 धाबा चौकार. थँक्यू. तर 4 धाबांच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपण पाहतो मित्रांनो. धावसंख्या झाली ती 21 धाबा. 2 फलंदाज प्रतीचा प्रभासाला परतले डगआउट मध्ये. भावेश पवार सर आणि संदेश केने यांना मात्र बाद करण्यास यशस्वी ठरले निंबवली संघाचे गोलंदाज. चांगली गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सादर केली आहे कृष्णा केने यांनी. तर जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये इथे 17 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 17 21 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये सूरज केने. यावेळी मात्र चेंडू थोडासा खराब पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पंच आम्हाला सांगतायत पिसारा फुलवताना पंच, आणि वाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाते. 12 मध्ये 16 बनवायच्यात गोरसे ब संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
सूरज केने यांच्यासाठी पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्स भावेश. यावेळी मात्र वेगाने बॅट घुमवली परंतु अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर कमी उछाल घेतली चेंडूने, खाली राहिला चेंडू थोडासा आणि एसटी रक्षक होते कल्पेश तिथे त्यांनी अप्रतिम काम बजावलं एसटीच्या मागण्या. पुन्हा एकदा भावेश ओव्हर द स्टंप्स सूरज साठी हा चेंडू. आपल्या समोरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन होतं. कृष्णा केने सरांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. सूरज केनेच्या बॅट मध्ये येतोय. एवन दर्जाचा स्ट्रोक षटकार. हा क्लास आहे सूरज केने यांचा. क्लासिकल बॅटर आहेत आणि क्लासिकल फटका देखील पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश ओव्हर द स्टंप्स. वेगाने शॉट ऑन पूल केला. तिथे मेजवानी होती, परभणी होती. चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. सूरज केने यांच्या बॅट मध्ये आणखी एक दमदार हिट षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश सज्ज बॉलिंग ट्रॅकवर निंबवली संघाच्या माध्यमातून. आप ट्रॅकर तिथे मात्र हॅमर करण्याचा प्रयत्न परंतु धावबाद स्वरूपात बाद होईल का? नक्कीच चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर एवन पवन. एपनची बॅट चालणं गरजेचं आहे. गोरसे बी संघाच्या जर दृष्टिकोनातून जर विचार केला तर विविध टुर्नामेंटमध्ये खूप जास्त आपण पाहिलं एवन पवनला चांगली बॅटिंग करताना. या सीझनमध्ये देखील बॅट चालणं गरजेचं आहे. महत्वाचं खेळाडू आहे या टीमच्या दृष्टिकोनातून. समोरच्या दिशेने हा क्लास आहे एवन पवनचा. चेंडूला फेकून देतो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग बिग अँड लॉंग अवे माइटी अँड ह्यूज सिक्सर. सामना फिनिश केलाय एम एस धोनी स्टाईलने एबनच्या बॅटमधनं तो षटकार पाहायला मिळाला. आणि इथे मात्र पहिल्या फेरीमधनं दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले गोरसे बी संघ. खूप खूप अभिनंदन या संघाचं. आणि या टिटबालेच्या मायभूमीवर आपलं देखील सहर्ष स्वागत. सर भावेश पवार देखील ते उपस्थित आहेत. एबन पवन सूरज केने असतील. तर लगेचच आपण दुसरी बिग फाईट दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळणार आहोत. तर गोरसे बी संघ आपण कुठे जाऊ नका कारण वाडेकर संघ देखील इथे